हाय मित्रांनो, आज एका गहन विषयावर बोलण्याचा विचार केला. माफ करा, पण काय करा, बोलावंच लागतं. कारण मी खूप फॉलो करतो, सो लोकांनाही फॉलो करणं गरजेचं आहे. त्यांच्या हितासाठीच आहे. काही हितचिंतक म्हणून मी एक विचार करतो, की तुमचंही आयुष्य चांगलं व्हावं, तुमचाही जो आजारपणापासून सुटका व्हावी किंवा हॉस्पिटल्समध्ये जाण्याचा खर्च वाचावा किंवा हॉस्पिटलमध्ये आपला व्यक्ती आपण गमावू नये किंवा लेट आयुष्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडवर पडू नये किंवा भरपूर साऱ्या गोळ्या आणि मेडिसिन्स घेऊ नये, यासाठीचा हा खास प्रयत्न आहे. ठीक आहे. आपण सर्रास बघतो की आपण जवळजवळ 200 रुपये चायनीजच्या ठेल्यावर करतो. 200 ते 500 रुपये, 2,000 रुपये आपण हॉटेल्सला असेच वेस्ट घालवतो काही शिळं खाल्ल्यावर. जंक फूड आपण मॅकडी, बर्गर्स किंवा सगळं फ्राईज, पिझ्झाज वगैरे हे रेग्युलरली आपण खाऊन त्याने पोट खराब करतो 2,500 मध्ये. ठीक आहे. 2 ते 3,000 जे काय तुमचा खर्च असेल. अनफ्रेश फूड आहे, घरामधलं 4 ते 5 दिवसाचं फूड आहे, जेवण आहे, तेही तुम्ही कधी कधी खाता, कधी स्टोअर करता फ्रीजमध्ये, फ्रोझन जेवण आहे. माझ्या घरीही केलं जातं, पण मी बहुधा ते टाळतो आणि आईला भरपूर फोर्स करतो की हे सगळं टाळावं. ठीक आहे. सो आजकाल आई आपल्या ज्या काही फ्रीजमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टी फ्रोझन करून ठेवतात, पण त्यांना हे कळत नाही की या सगळ्या गोष्टीमुळे पुढे जाऊन मेडिकल बिल्स वाढणार आहेत किंवा कॅन्सर किंवा भरपूर सारे वेगवेगळे आजार होतात आपल्याला. ठीक आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे सगळे इश्यूज या अनफ्रेश फूडमुळे किंवा भेसळ असलेल्या फूडमुळे, जेवणामुळे हे होत असतं. शेवटचं आपलं हे ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स आहेत, हॉट ड्रिंक्स आहेत. लोक सर्रास घेतात. शुगरच आहे कोल्ड्रिंक्समध्ये. इझिली तुम्हाला त्यामध्ये ती मिळून जाते आणि ती भरपूर शुगर आहे. ठीक आहे. या काळातलं जे काही वाईट गोष्ट आहे ती सगळी वाईट आहे, म्हणजे खराबच आहे. ठीक आहे. जसं की मीठ, साखर. ओके, फॉर एक्झाम्पल. सो यामध्ये आपण 100-200 रुपये घालून टाकतो आणि त्यामध्ये आईस्क्रीम्स पण आले. आईस्क्रीम्स पण मैदा आणि बाकी सगळं पाम ऑइल पण पासून बनलं जातं. सो यामुळे होतं असं की गॅसेस, ओके, तुमच्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस तयार होतात आणि बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बाथरूमला होणं नाही होणं, भरपूर 1-2 दिवस होणं नाही होणं. ठीक आहे. फील करतो आपण की यार होत नाही. सो लूज मोशन्स हेही होतं, कारण आज चायनीज खाल्लं, दुसऱ्या दिवशी काय हालत होती तुम्हालाही माहिती आहे. अशी जळते ना मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. सो ज्याला सवय आहे तो तर त्याच्या बॉडीला अडॅप्ट झालेला आहे, सवय झालेली आहे बॉडी.